ठीक आहे. सेल्फ ऑर्गनायझेशन ऑर एन्स्लेवमेंट म्हणजे ज्याला आपण स्वतंत्रता किंवा पारतंत्र्यता म्हणू किंवा गुलामगिरी म्हणू, ह्याच्या संदर्भात हे थोडंसं स्ट्रक्चर पण बघितलं होतं, बरोबर? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हां, हे पण डायग्राम बघितली होती जिकडे मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो प्री कंडिशनिंगचा येतो, बरोबर? लाल रंगाचा जो भाग आहे तो प्री कंडिशनिंगचा आहे. काळ्या रंगाचा जो भाग आहे तो सेन्सेशन्सद्वारे येतो इकडे आणि नॅचरल ॲक्सेप्टन्सनी जो काही येणारा भाग आहे तो भरपूर कमी आहे. ॲक्च्युअली हा भाग जास्त वाढला पाहिजे, बरोबर का? सो स्टेट ऑफ इमॅजिनेशन. सो आउट ऑफ these three sources, preconditioning, sensation and natural acceptance, out of these three sources we should focus on natural acceptance rather focusing on preconditioning and sensations. Preconditioning and sensation, with these two sources, if we'll be focusing, if we'll be uh, understanding imagination, so definitely both sources are bringing enslavement, गुलामगिरी आणणार आहेत आपल्या लाईफ मध्ये, बरोबर? हे बघितलं होतं आपण. हॅलो. Yes, sir. तर मला वाटतं इथपर्यंत आलतो आपण, ठीक आहे. Yes, sir. तर हा थोडासा पॅराग्राफ वाचून आपण जाऊया पुढे. There is a possibility that a large share of our imagination is enslaved by preconditioning and sensation that we have seen. म्हणजे ह्या वरच्या डायग्रामचं त्यांनी काय बघा ना, हा ह्या डायग्राम संदर्भातचा आहे ते, ठीक आहे. सो आपल्या इमॅजिनेशनचा सर्वात जास्त पार्ट हा गुलामगिरीमध्ये गेलेला आहे. तो कशामुळे? तर प्री कंडिशनिंग अँड सेन्सेशनमुळे, बरोबर? काय अडचण? while a very small share is guided by our natural acceptance. ठीक आहे. one thing to note that one thing to note here is that sensation is not, मला वाटतं हे पण बघितलं होतं आपण, sensation is not enslavement in itself. म्हणजे नुसतं सेन्सेशन जरी बघितलं तरी ते फक्त गुलामगिरीच घेऊन येते असं नाहीये, ठीक आहे. थ्रू सेन्सेशन ओनली the self is able to take proper care of the body. So with the help of sensation, actually we can take care of our body, because with five sensation we can take care of our body. That's why every time sensation will bring enslavement in our life, this will not be the case. ठीक आहे. But problem arises. पण problem कधी येऊ शकतो? When we try to associate happiness with favorable sensations. When with five sensation we will try to take happiness इन आवर लाईफ, देन इट मे क्रिएट प्रॉब्लेम, बरोबर का? डोळ्यांनी बघूनच प्रत्येक वेळेस जर आनंद आपण व्हायला लागला आपल्याला तर ते चुकीचं आहे. हॅलो. Yes, sir. म्हणजे जर सेन्सेशन, ह्या सेन्सेशन फाईव्ह सेन्सेस जे काय आहेत त्यांनी जर आपण आनंद आपल्या आयुष्यात घ्यायला गेलो जास्त प्रमाणात, तर ते पुढे जाऊन कुठेतरी प्रॉब्लेम आणू शकेल असं म्हणलेलं इकडे. प्रॉब्लेम अरायझेस when we try to associate happiness with our favorable sensations. म्हणजे काही जणांना बघा ना, फक्त जिभेनी चव घेणे म्हणजे फक्त खात राहणे, चांगल्या चांगल्या गोष्टी आवडतात त्यांना, असं जर काही असेल, ते जर तुम्ही वापरलं संवेदना म्हणून, तर मग तो प्रॉब्लेम येणार आहे पुढे, बरोबर? हॅलो. हॅलो. Yes, sir. हा. सिमिलरली देअर कुड बी सम प्री कंडिशनिंग. त्याचप्रमाणे प्री कंडिशनिंगचं पण आहे, विच मे ऑल्सो बी राईट. मग प्रत्येक वेळेस ते चुकीचं किंवा गुलामगिरीच घेऊन येईल असं पण काही नाही, ठीक आहे. बट अनलेस जर आपण ते व्हेरीफाय नाही केलं, व्हॅलिडेट नाही केलं इन आवर लिव्हिंग, आपल्या जीवनामध्ये, तर डेफिनेटली ते काय होणार आहे? एन्स्लेवमेंट घेऊन येणार आहे. म्हणजे हे सेन्सेशन अँड प्री कंडिशनिंग एव्हरी टाइम, both sources of imagination will not bringing the enslavement, गुलामगिरी प्रत्येक वेळेस आणणार असं नाही. पण चुकीच्या पद्धतीने जर ते प्री कंडिशनिंग आपल्या लाईफ मध्ये आलं, लिव्हिंग मध्ये आलं, किंवा सेन्सेशन पण चुकीच्या पद्धतीने जर आलं, तर मग तिकडे प्रॉब्लेम होऊ शकेल.
आणि हे आपल्याला पुढे कशामध्ये घेऊन जाईल, अनहॅपीनेस मध्ये घेऊन जाईल. बरोबर. हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, जातोय आपण पुढे. मला वाटतं हे पण बघितलं होतं आपण, ह्या डायग्राम पर्यंत आलतो आपण. त्याच्या आधी हे खालचं वाचून मग डायग्राम कडे जाऊया आपण. बघा ना, आवर इमॅजिनेशन इज गायडेड बाय, ओके, आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स. जर असा असेल तर यू आर शुअरली टू बी इन हार्मनी अँड हॅपीनेस विदिन. तर आपल्या स्वतःमध्ये प्रत्येक वेळेस सुसंवाद साधत असू आपण आणि हॅपीनेस आपल्यामध्ये येणार आहे. आणि आपण वी विल बिकम, ओके, सेल्फ ऑर्गनाइज्ड. आपण स्वतः सेल्फ ऑर्गनाइज्ड बनू. तर त्याच्यासाठीची डायग्राम वरची आहे. ठीक आहे. सो डिझायर म्हणजे इच्छा, थॉट म्हणजे विचार, एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा म्हणू. दीज 3 थिंग्स आर ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ ऑर आय. बरोबर. हॅलो, हे बघितलं होतं आपण. हॅलो. Yes, sir. हा, तर ह्या 3 ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्या जर आपण राईट अंडरस्टँडिंग, ठीक आहे, जर असेल आपल्या स्वतःमध्ये, सेल्फमध्ये, आयमध्ये, त्यांनी जर ते सगळं काही व्यवस्थितपणे मार्गदर्शन जर ह्या गोष्टींसाठी मिळत असेल, डेफिनेटली इमॅजिनेशन जे काही आहे ते राईट अंडरस्टँडिंगने असेल आणि गायडेड बाय राईट अंडरस्टँडिंगने असेल तर 100% आपल्या आयुष्यामध्ये हॅपीनेस आणि हार्मनी येणार आहे. हॅलो. हॅलो. आणि हे सगळं कशामुळे होतंय तर नॅचरल ऍक्सेप्टन्समुळे होतंय. इकडे प्री कंडिशनिंग, मला वाटतं ह्या डायग्राम मध्ये प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन मिसिंग आहे. बरोबर. 2 गोष्टी मिसिंग आहेत ह्या डायग्राम मध्ये. हॅलो. प्रिव्हियस डायग्राम मध्ये आणि ह्या डायग्राम मध्ये इफ यू विल कम्पेअर, सो प्री कंडिशनिंग अँड सेन्सेशन बोथ आर मिसिंग. ओनली वी आर फोकसिंग नॅचरल ऍक्सेप्टन्स. विथ द हेल्प ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स, डेफिनेटली इफ वी विल वर्क ऑन दिस desire, thought and expectation, then definitely with our natural acceptance, then definitely it will be bringing happiness and harmony in our life. आपल्या व्यवहारामध्ये, बिहेवियरमध्ये आणि आपल्या कामामध्ये, कार्यामध्ये आणि वर्कमध्ये पण तिकडे बऱ्याच चांगल्या गोष्टी होऊ शकतील अँड बिकॉज ऑफ विच हॅपीनेस आपल्या लाईफमध्ये येईल, असं काहीतरी ह्या डायग्राम मध्ये आपण समजून घेतोय. काय अडचण? No, sir. थिंक, पॉज अँड थिंक प्रत्येक वेळेस आहे बघा इकडे. पॉज अँड थिंक, थांबा आणि विचार करा. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये किंवा स्वतःमध्ये, आपल्या इकडे सेल्फमध्ये किंवा आयमध्ये कॉम्पिटन्सी येते. कॉम्पिटन्सी मीन्स व्हॉट? कॅपॅबिलिटी टू बी, होण्याची कॅपॅबिलिटी येते आपल्या. सिअर डिझायर म्हणजे इच्छा आहे, विच वी आर विथ द हेल्प ऑफ इमॅजिनेशन, सर्टन इमेजेस वी आर इमॅजिनिंग. And if I wanted to convert my imagination into reality, I need to think. That is our second, what we are calling it as thought, we are calling it as. And these thoughts will be bringing different kinds of expectations in our life. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कॅपॅबिलिटी येण्यासाठी, ठीक आहे, तर ती कॅपॅबिलिटी कधी येईल तर नॅचरल ऍक्सेप्टन्सद्वारे येईल. बरोबर का? हॅलो. ह्याच्याबद्दल जास्त काय मला आता Yes, sir. ह्याच्यापेक्षा वेगळं काय मला सांगता येऊ नाही शकत. कोणाला काय सांगायचं असेल तर यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन ट्राय टू गिव्ह एन सम काइंड ऑफ एक्सप्लेनेशन फॉर दिस स्लाइड. अदरवाइज विल बी मूव्हिंग अहेड. विल इट बी ओके? हॅलो. वुड यू लाईक टू से समथिंग अबाउट दिस स्लाइड? येस ऑर नो? नो तर पुढचं जातोय आपण, पुढे जातोय. हॅलो. येस ऑर नो? हॅलो. काय समजलं या स्लाइड मधून? थोडक्यात, see here, an imagination, if really you want to imagine something, so how imagination should happen? Imagination should come and from which source? Which source? Natural acceptance. हा, इमॅजिनेशन जे काय आहे ते नॅचरल ऍक्सेप्टन्सनीच आपल्यापाशी यायला पाहिजे. जर तो तसा आला तर डेफिनेटली नॅचरल ऍक्सेप्टन्स मध्ये राईट अंडरस्टँडिंग असणार आहे आणि आपले जे विचार, थॉट आणि एक्सपेक्टेशन्स आहेत ते व्यवस्थितपणे इमॅजिनेशनला हेल्प करतील, बिकॉज ऑफ विच our life will become happy and we can maintain harmony in
सेल्फ, हार्मनी इन सेल्फ, हार्मनी इन सेल्फ. बरोबर. Yes, sir. जाऊया पुढे. Yes, sir. हां, मग मला वाटतं हे तुम्ही वाचावं. हे वाचल्यानंतर तुम्हाला समजेल. मी फक्त फास्ट वाचत जातोय पुढे. एन्शुरिंग हार्मनी इन सेल्फ बाय द वे ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. म्हणजे जर हार्मनी इन सेल्फ आणायचं असेल तर सेल्फ एक्सप्लोरेशन, स्वतःचा शोध घेणं गरजेचं आहे. दॅट ऑलरेडी वी हॅव सीन. टू अचीव दिस हार्मनी इन सेल्फ वी नीड टू स्टार्ट सेल्फ एक्सप्लोरेशन. स्वतःचा शोध घ्यायला आपण चालू करायला पाहिजे. देन ओनली वी कॅन मेंटेन हार्मनी इन सेल्फ इन दी प्रोसेस. आणि ह्या प्रोसेसमध्ये वी नीड टू, ह्या पुढच्या 4 गोष्टी 5 गोष्टी आहेत त्या आपल्याला गरजेच्या आहेत. वी नीड टू, नंबर 1, नो आवर नॅचरल ॲक्सेप्टन्स. स्वतःचा आपल्याला नॅचरल ॲक्सेप्टन्स समजायला पाहिजे. बी अवेअर ऑफ आवर इमॅजिनेशन. सो व्हॉट काइंड ऑफ इमेजेस वी आर ऑब्झर्विंग विदिन अस, दॅट ऑल्सो वी नीड टू टेक केअर ॲक्च्युली. त्याच्यासाठी आपण थोडंसं अलर्ट असलं पाहिजे. आपण कसले इमेजेस बघतोय, आपण कसं इमॅजिन करतोय स्वतःसाठी, स्वतःमध्ये. फाइंड आउट दी सोर्सेस ऑफ इमॅजिनेशन. वेगवेगळे सोर्सेस ऑफ इमॅजिनेशन जे आहेत, बरोबर, त्यातला प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन्स हे तर 2 आहेतच आहेत, प्लस नॅचरल ॲक्सेप्टन्स पण आहे. तर ते तिन्ही प्रकार आपल्याला हुडकून काढायचे आहेत. अँड 4th वन इज work out a way to sort out our imagination till it fulfill in line with our natural acceptance. म्हणजे आपल्या इमॅजिनेशनचं सॉर्टिंग आपण असं करायचं आहे, अशा प्रकारे, अशा वेनी करायचं आहे की जोपर्यंत करायचं आहे तोपर्यंत करायचं आहे. कुठपर्यंत करायचं आहे, तर जोपर्यंत आपलं फुलफिल नाही होत आहे. ठीक आहे. इमॅजिनेशन आपलं डिझायर आहे, जे डिझायर आहे आपलं ते फुलफिल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं इमॅजिनेशन जे आहे ते आपण अशा प्रकारे वर्कआउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे काम करायचं आहे. आणि ते काम करत असताना ते कशासोबत इनलाईन असलं पाहिजे, तर नॅचरल ॲक्सेप्टन्स सोबत आपलं इमॅजिनेशन हे इनलाईन असायला पाहिजे. काय अडचण? हॅलो हॅलो हॅलो, आहेत का? Yes, sir. वेन इमॅजिनेशन इज इन हार्मनी. आणि ज्यावेळेस आपलं इमॅजिनेशन जी काही कल्पना आहे ती हार्मनीमध्ये असेल विथ अवर नॅचरल ॲक्सेप्टन्स, नॅचरल ॲक्सेप्टन्सच्या सोबत देअर इज ए हार्मनी इन सेल्फ. त्याच वेळेस आपल्या स्वतःमध्ये ॲक्च्युली हार्मनी असणार आहे. आणि धिस हार्मनी इज हॅपीनेस. आणि त्यावेळेस आपण त्या हार्मनीला हॅपीनेस असं म्हणू. समजलं का? येस सर. ठीक आहे, आपण जाऊया पुढे बरं का. 15 मिनिटात महत्वाचा पार्ट काही आहे का बघू पुढे. सो टेकअवे हा तुम्ही रीड करा. टेकअवे तुम्हाला समजून जाईल. हा, आता नेक्स्ट पॉइंट. ओके, आपण ह्याच्या आधीचा जो पॉइंट बघितला, अंडरस्टँडिंग हार्मनी इन सेल्फ बघितलं. हॅलो, बरोबर, ह्याच्या आधीचा पॉइंट. Yes. नाव अंडरस्टँडिंग हार्मनी ऑफ सेल्फ विथ दी बॉडी. ह्या बॉडी सोबत आपल्या स्वतःची हार्मनी, सेल्फची, आईची किंवा स्वतःची कशी करता येईल, दॅट वी विल अंडरस्टँड. आता हे लेक्चर त्यांनी म्हणलं इकडे, इन दिस लेक्चर वी विल डिस्कस दी हार्मनी ऑफ सेल्फ विथ बॉडी, ट्राय टू अंडरस्टँड सेल्फ रेग्युलेशन अँड हेल्थ. मग इकडे बॉडी म्हणजे काय बघा. बॉडीमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय? हेल्थ आहे. हेल्थ, बरोबर का? हेल्थ, आरोग्य. आपलं बॉडी जर कन्सिडर केले तर आरोग्य आहे. आरोग्य जर आपलं व्यवस्थित असेल तर आपल्या सेल्फ म्हणजे आपण स्वतः आणि आपल्या बॉडीमध्ये ऍक्च्युली कोएक्झिस्टन्स व्यवस्थित आहे, आपण हार्मनी व्यवस्थित साधतोय असं समजू. जर आपल्या बॉडीचे पार्ट सगळे पेन करतात आहेत आणि सेल्फला आनंद होईल का? हॅलो हॅलो, No, sir. No, sir. बॉडीचे पार्ट्स पेन मध्ये आहेत ना, त्यांना दुःख आहे, बरेच काही दुखतात आहेत सगळे पार्ट्स. आणि तुम्ही म्हणताय की सेल्फला व्यवस्थित समजून घेतो आणि सेल्फ थ्रू मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज नॉट पॉसिबल, बिकॉज आवर बॉडी इज ऑल्सो पार्ट ऑफ आवर ह्युमन बिईंग. Human being, if we'll be considering, so human being is nothing but a combination of self and body.
and if it is in harmony, then only that human being will be in happiness. बरोबर? हॅलो हॅलो येस सर. म्हणजे थोडक्यात ह्या पहिल्या पॉइंट वरून बरं का आपल्याला काय सांगता येईल, if really I want to maintain harmony in self and body, definitely I need to work for two things. Number one, self regulation, स्वतःवरती control, and number two is health. So self regulation and health, these 2 points will be helping us to maintain harmony in self and body. समजलं का? Yes, sir. हा, जाऊया पुढे. ठीक आहे. दी बॉडी ॲज ए सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम. बॉडी जर कन्सिडर केली तर ती बॉडी म्हणजे काय, तर सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम आहे. तर ती कशी सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम आहे हे आपण ह्या पॅराग्राफ मधून जाणून घेणार आहोत. द बॉडी इज वंडरफुल अँड सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम. बॉडी ही कसं आहे, वंडरफुल म्हणजे काय म्हणू शकतो आपण, आश्चर्यकारक आहे का हो. हॅलो, ते कसं आहे ते पुढे बघू आपण, पण त्यांनी तिथे शब्द वापरला, बॉडी इज वंडरफुल अँड सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम. इट हॅज मेनी पार्ट्स. बॉडीमध्ये बरेच पार्ट्स आहेत. हात आहे, पाय आहे, डोळे आहेत, नाक आहे, डोकं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. सो बॉडी हॅज मेनी पार्ट्स. ईच पार्ट को एक्झिस्ट इन हार्मनी. प्रत्येक पार्ट हा स्वतःमध्ये सुसंवाद साधतोय विथ ईच अदर पार्ट, विथ ईच अँड एव्हरी अदर पार्ट. आहे का हो, असं आहे का? त्याचं एक्झाम्पल दिलं, दी आईज आर वेल कनेक्टेड टू आवर ब्रेन. आपल्याला जे काही आपण डोळ्याने बघतोय ते इमिजिएटली आपल्या ब्रेनला सिग्नल्स जातात आहेत. मला झाड दिसलं, मी सांगतो तिकडे की मला झाड दिसलं, आणि मला झाड दिसलं हे आपण कोणाला सांगतोय, स्वतःला, सेल्फला सांगतो. हॅलो, बॉडी थोडक्यात काय करते बघा ना, विथ ऑल दीज 5 सेन्सेशन्स or all these 5 senses, our body is trying to collect the information, then that information will be converted into the form of knowledge with our brain. बरोबर? Hello. Yes, sir. So eyes are well connected to our brain. माउथ जर घेतलं, आपलं तोंड घेतलं आहे ना, स्टमक म्हणजे पोट घेतलं, ठीक आहे, अँड होल डायजेस्टिव्ह सिस्टम ऑल्सो यू विल बी कन्सिडरिंग इज सिंक्रोनाइज्ड. एकमेकांशी ते सुसंवाद साधतात आहेत. सिंक्रोनाइजचा अर्थ काय आहे की एकमेकांची फ्रिक्वेन्सी समजून घेतात आहेत, एकमेकांसोबत मॅचअप होतात आहेत. हॅलो, येतं का लक्षात? होतच का बघा, आहे ना, एकमेकांसोबत मॅचअप. हा, सो इट इज फॉर एव्हरी ऑर्गन. प्रत्येक बॉडीच्या आपल्या पार्ट सोबत किंवा ऑर्गन सोबत आपलं ब्रेन, जे काही वेगवेगळे शरीराचे पार्ट्स आहेत ते एकमेकांसोबत सिंक्रोनाइज आहेत, म्हणजेच ते सेल्फ ऑर्गनाइज्ड आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये एक प्रकारची वेगळी हार्मनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग परत छोट्या लेवलला गेलो आपण तर सेल आहे आपला, सेल ऑफ आवर बॉडी. आपली बॉडी जी बनलेली आहे त्याचा स्मॉलेस्ट युनिट जर कन्सिडर केला तर तो सेल आहे. बरोबर का हो? बायोलॉजी थोडंसं बघा आहे ना. हॅलो, बायोलॉजी होतं का कोणाचं? येस नो? Yes, sir. हा, मग आपली जी बॉडी जी बनलेली आहे त्या बॉडीचा जर स्मॉलेस्ट पार्ट जर बघितला आपण तर तिकडे सेल्स आहेत छोटे छोटे, ज्याला आपण पेशी असं म्हणतोय. बरोबर का हो? Yes, sir. आणि ह्या पेशींपासून आपली त्वचा बनली, त्वचेपासून आपले हे बॉडीचे पार्ट्स बनलेले असं आपण समजू. ठीक आहे. सो स्मॉलेस्ट युनिट ऑफ आवर बॉडी इज सेल. मग हे स्मॉलेस्ट युनिट जर ह्या बॉडीचा सेल घेतला तर ह्या भरपूर सेल्स एकत्र येऊन एक ऑर्गन बनतो का हो? Yes, sir. आणि ह्या सगळ्या ऑर्गन मध्ये काय आहे तर हार्मनी आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्या बॉडीच्या पार्ट मध्ये एक सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम आहे असं म्हणू शकू का आपण? हॅलो, दिस इज द क्वेश्चन फ्रॉम माय साइड. आवर बॉडी इज सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम आहे. बघा, एकदा आपण जेवल्यानंतर आपल्या पोटाला तिकडे सांगायला लागतंय का हो, डायजेस्ट करायला चालू करा आणि असं करा, मग तसं करा. जसं आपण हाताला सांगतो की बाबा आता काम करा, काहीतरी लिहा, आहे ना, अभ्यास करा. हॅलो, सिमिलरली बॉडीच्या आतमधल्या पार्ट्सना आपल्याला काही इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात का हो? हॅलो, No, sir. No, sir.
आता मी 4 चपात्या खाल्ल्या आहेत आणि आपलं अन्न पचवण्यासाठी चालू करा अशी इन्स्ट्रक्शन देतो का आपण? देत नाही ना. सो सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम आहे, आतमध्ये त्यांचं त्यांचं काम प्रत्येक जण करतंय. त्या त्या दृष्टिकोनातून आपण हे सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम, बॉडी म्हणजे सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम आहे असं आपण म्हणतोय. ऑटोमॅटिक तिकडे हार्ट आपलं जे हार्ट आहे आतमध्ये, ठीक आहे, तर ते हार्ट जे आहे ते रक्ताला पंपिंग करतंय का हो? का तुम्ही असं म्हणला की थांबा आता पंपिंग करू नका, बास झाला आता पंपिंग करू नका, मी झोपतोय आता. झोपलं तरी आपण पंपिंग चालूच आहे का? हॅलो. येस सर. Yes, sir. हा, त्या दृष्टिकोनातून त्या अंडरस्टँडिंगने आपण बॉडी इज सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम असं समजून घेतोय आपण, ठीक आहे. यू हॅव टू डू नथिंग टू मेक कनेक्शन्स ऑर सिंक्रोनाइज द व्हेरियस पार्ट्स टू डील विथ एव्हरी सेल. ह्या प्रत्येक पार्टला आपण ऑटोमॅटिकली ते सिंक्रोनाइज आहेत, ठीक आहे. बघा एकदा आपण चाललोय ना, रस्त्याने चाललोय असं समजा, एक एक्झाम्पल घ्या आहे ना, रस्त्याने चाललोय असं समजा आणि अचानक समोर साप आला, तर आपण काय करतो? एकदम दचकतो किंवा घाबरतो, आपण पळतो किंवा काहीतरी बॉडीची रिॲक्शन किंवा रिस्पॉन्स आपली बॉडी देते, बरोबर का? Yes, हॅलो. sir. मग तिकडे तेवढा वेळ आहे का त्या ब्रेनला की ब्रेन मग आपल्याला सांगणार की पायांना आता पळा, असं काय होतं का? बघा, ऑटोमॅटिक सिंक्रोनायझेशन ऑलरेडी आहे तिकडे, ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स व्हेन any specific decision we want to take at that time, to take certain decision with different kinds of situation, then only our brain is working with our different thoughts and then decision will be taken. But most of the time certain decisions will be taken with our body itself. Therefore we can call our body as self organized system. गरम तव्यावरती हात ठेवला, लगेच आपला हात बाहेर बाजूला येणार आहे तिकडे. हॅलो. का हात असाच ठेवून बसू शकतो आपण 2 तास गरम तव्यावर? हॅलो. नो सर. मग ह्या ज्या No, गोष्टी sir. आहेत, दॅट्स वाय वी कॅन कॉल ओके सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम. बॉडी इज सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम, ठीक आहे. लास्ट 2 मिनिट्स आहेत आपल्याकडे. त्या 2 मिनिटात काही सांगून होईल का नाही असं मला वाटत नाहीये, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय अडचण, ह्याच्यामध्ये काय चर्चा, ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर आपण डिस्कस करूया, नाहीतर थांबतो इकडे आपण. थोडक्यात व्हॉट इज रिक्वायर्ड इफ सपोज मी काही 2-4 क्वेश्चन्स विचारतो, ट्राय टू गिव्ह आन्सर्स, हिअर वी विल स्टॉप. ओके. टू अंडरस्टँड or if really we want to maintain harmony in self and body, which 2 things are required, which 2 things we need to take care? Hello. Changa. सेल्फ रेग्युलेशन अँड हेल्थ. व्हेरी गुड. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःवरती कंट्रोल, स्वतःवरती नियंत्रण म्हणू आपण. आणि दुसरं जे आहे ते आपलं आरोग्य, ज्याला हेल्थ म्हणलं आपण. ह्या 2 गोष्टींचा जर आपण विचार केला आणि ह्या 2 गोष्टींना जर आपण समजून घेतलं, तर डेफिनेटली वी कॅन मेंटेन हार्मनी इन सेल्फ विथ आवर बॉडी. बरोबर का? येस सर. हा, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट जो बघितला की बॉडी इज नथिंग बट सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम. आपली बॉडी ही एक संस्था आहे जी स्वतः चालणारी संस्था आहे असं म्हणू आपण इकडे. सेल्फ ऑर्गनाइज करते सगळं, बरोबर? हॅलो. येस सर. Yes, sir. काय एखादं एक्झाम्पल देता येईल का? शरीराला आपण सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम म्हणतोय, असं काही एखादं एक्झाम्पल? मी तर सांगितलंच थोडंफार. असं काही वेगळं एक्झाम्पल जिकडे बघा ना आपण म्हणू शकतो की बॉडी इज आवर सेल्फ ऑर्गनाइज्ड सिस्टम. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे अजून एक द्यायचं असेल तर मी असं देऊ शकेल की सपोज आपण जर झोपलो तिकडे, ठीक आहे, आणि झोपताना आपण सांगितलं की आपल्या नोजला सांगितलंय ना, नाकाला सांगितलं तिकडे की आता श्वासोश्वास करू नका, मला गरज नाहीये, ठीक आहे, मी झोपतोय आता, मला श्वासोश्वास करण्याची गरज नाहीये. हॅलो. इनहेलेशन अँड एक्झेलेशन इज नॉट रिक्वायर्ड फॉर माय बॉडी नाव. मी झोपतोय तिकडे असं सांगून झोपू शकतो का आपण? हॅलो. नो सर. No, sir. हा, मग हे दुसरं एक्झाम्पल जिकडे सेल्फ ऑर्गनाइज्ड वे मध्ये आपली बॉडी जी काही आहे ते कायम कंटिन्युअसली काम करत राहते. प्रत्येक ऑर्गन मध्ये हार्मनी आहे तिकडे. प्रत्येक ऑर्गन मध्ये को एक्झिस्टन्स आहे, सहअस्तित्व आहे.